मित्रांनो नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये निफ्टी या इंडेक्सला ट्रेंड लाईन स्ट्रॅटेजीमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे लावायचे ते आपण पाहिले होते. आज आपण रिलायन्स आणि बँक निफ्टीमध्ये सपोर्ट कसे लावायचे ते पाहणार आहोत. रिलायन्स मध्ये जाऊ आपण. आता पहा, हे रिलायन्स आहे. याची आपण मंथली कॅन्डल घेऊया. मंथली कॅन्डल घेतली आपण याची. ओके त्यानंतर आपण काय करूया, सर्वात जुना लो म्हणजे 1 जून 2004 चा लो आहे. आपल्याला लाईन घ्यायची आहे पाहिजे तर रे लाईन येते बघा, 1-2 नंबरला रे लाईन असते. ठीक आहे, तर सर्वात जुना लो घेतला आपण. हा लो बघा, हायर लोला आपण टच केला इथं, बरोबर आहे. हे पहा, हा पहा इथं. ओके, परत एक आपण रे लाईन घेऊयात. सॉरी, याचा आपण जो कलर आहे तो ग्रीन करूयात, की नाही. परत आपण एक रे लाईन घेतलेली आहे आणि ती रे लाईन या सपोर्टवरून इथं लावतोय आपण. ठीक आहे, ओके चला, ही झाली दुसरी रे लाईन. परत एक सपोर्ट शोधतोय आपण, कुठं भेटतोय का आपल्याला तर. ओके, परत एक रे लाईन घेऊया आणि परत एक सपोर्ट ह्या वरच्या लो लावूया. अच्छा, हा बाय, याला जे आहे ना, याला टच नाही झाला पाहिजे. तो सपोर्ट आपल्याला मान्य होत नाही. कसं, आता बघा इथं सपोर्ट होतोय, मग आपण काय करणार, हा सपोर्ट काढणार आणि इथं घेणार. अच्छा, म्हणजे परत ही लाईन कॅन्डल ब्रेक होते, मग आपण काय करणार, याला इथं घेणार. ठीक आहे, यानंतर बघूया कुठला सापडतोय आपल्याला सपोर्ट तर. अच्छा गुड, हे पहा. ओके, परत काय करू आपण, बघा फॅन सारखा वरी दिसत आहे आपल्याला, आहे की नाही. छान दिसत आहे पहा. हे बघा, परत एक आपण सपोर्ट शोधला. हा मला वाटतं कोरोनाचा सपोर्ट आहे. ओके, त्यानंतर मार्केट अपच होत गेलेलं आहे. बघा आपण कुठून शोधत आलो त्याला, आपण 2003 पासून याला आपण सपोर्ट घेत आलेलो. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहू आता आपण याला सपोर्ट कुठं लागतोय तो. हे पहा, आपल्याला ह्याच्याने काय होतं माहिती का, चार्ट बोलायला लागतो की आपला ट्रेंड कोणता आहे, आपण कुठल्या ट्रेंडमध्ये काम करायला पाहिजे आणि कुठल्या ट्रेंडमध्ये बाय करायला पाहिजे का सेल करायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपण परत एक रे लाईन घेऊया आणि हा आहे चालू मंथ. ओके, मार्च 2026. प्रत्येक लोला लो जोडत जायचं. ठीक आहे, हे आपण सपोर्ट पाहिले. आता सपोर्ट पाहिले, आपण काय करू, आता रेजिस्टन्स पाहू. ठीक आहे, आता रेजिस्टन्स पाहण्यासाठी आपल्याला मंथली मध्ये एक भेटतोय. हायर हाय बघायचा. बघा, हा हायर आहे, हा पण हायर आहे. दोन्ही हा काय म्हणजे इक्वल हाय आहे ते. ठीक आहे, हा एक हाय आहे आणि हा एक हाय आहे. ओके, हे काय दोन्ही पण इक्वल हाय आहेत. त्याच्यामुळे आपण काय करू, हा इथला हाय घेऊ सर्वात जवळचा. ओके, आणि आपण चालू मंथच्या हायला त्याला लावलेले. हा काय झाला, आपला रेजिस्टन्स तयार झाला. काय झाला, रेजिस्टन्स तयार झाला. हे कुठल्याही ट्रेडचं बाय आणि सेलिंग हे नाहीये. ऍक्च्युली हा व्हिडिओ फक्त शिक्षणासाठी आहे, एवढं लक्षात घ्या. आता मंथली मध्ये तर आपल्याला सपोर्ट सापडत नाही, आपण मंथली मध्ये तर काम करणार नाही, मग आपण काय करणार, डेली मध्ये जाणार. ओके, सॉरी, विकली मध्ये जाऊ आपण. विकली मध्ये बघा, आपल्याला हे जे सपोर्ट आहेत हे थोडेसे ऍडजस्ट करावे लागतील. जसं कॅन्डलची साईज कमी जास्त होईल तस तसं आपले सपोर्ट आणि रेजिस्ट आपण ऍडजस्ट करणार आहोत. ठीक आहे, ओके, पाहिजे आला. ठीक आहे,
बघा या वीक पडला, हा वीक पडला, हे आता आपण काय करू, याला डेली मध्ये घेऊ. ओके, आला डेली मध्ये. ओके, ठीक आहे. परत आपण आता याला 2 आवर्स मध्ये घेऊ, 4 आवर्स किंवा 2 आवर्स, 4 आवर्स मध्ये. ओके, बघा ज्यावेळेस हे कॅन्डल नव्हती त्यावेळेस हा सपोर्ट इथं होता, याने सपोर्ट ब्रेक केला पण इथून मार्केट खाली गेलेले. पहा अगोदर समजा ह्या कॅन्डल जर नसतील तर आपण हा सपोर्ट धरणार, हा सपोर्ट धरणार, हा सपोर्ट धरणार, हे की नाही. म्हणजे सपोर्ट काय होतं, ब्रेक होत आहे. बरोबर आहे. बघा आणि पहा असं आपण रिलायन्स मध्ये सपोर्ट लावलेले. ठीक आहे, ज्यावेळेस हे कुठलेही सपोर्ट नव्हते त्यावेळेस ही लाईन इथं असेल. ओके, ठीक आहे, असं आहे. आपण रिलायन्स मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स लावून बघितलेले. ठीक आहे. ओके, चला.